जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। 44 कोटी 20 लाखाच्या वसुलीसाठी बापूराव देशमुख शेतकरी सूतगिरणीवर जप्तीची कारवाई। वर्धा शहराला लागून असलेल्या सेवाग्राम औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या D13-D14 या भूखंडावरील सुमारे 2,06,397 चौरस मीटर क्षेत्रावरील इमारत यंत्रसामुग्रीसह बापूराव देशमुख शेतकरी सूतगिरणीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या सूतगिरणीकडे 2010 पासून 44 कोटी 20 लाख रुपयाच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तारीख 30/1/2026 ला या संस्थेची संपूर्ण चल व अचल मालमत्ता 2002 च्या कलम 13(4) नियम 9 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारानुसार वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत कर्मचाऱ्यांनी सांकेतिक ताब्यात घेतली आहे। यामुळे या मालमत्तेशी संबंधित कोणताही विक्री किंवा हस्तांतरण व्यवहार करू नये असा फलक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक तथा अधिकृत अधिकारी संजय कोरडे यांनी बापूराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी समोर लावलाय। या सूतगिरणीकडे 2010 साली वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 16 कोटी 91,54,000 मुद्दल होते। त्या रकमेवर आजपर्यंत व्याज 27 कोटी 25,46,000 बाकी असून या सूतगिरणीने घेतलेल्या कर्जापैकी आतापर्यंत फक्त 34,88,000 रुपये फक्त बँकेत भरणा केलेला आहे। या सूतगिरणीकडे असलेल्या 44 कोटी 20 लाख रुपयाच्या वसुलीसाठी बँकेने सांकेतिक ताबा घेण्यात आला असला तरी कायदेशीर ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे बँकेकडून अपील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे। ही कारवाई संजय कोरडे अधिकृत अधिकारी व व्यवस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी B.V. गोहोकार, प्रशासकीय अधिकारी प्रशांत नेपटे, कर्ज विभाग प्रमुख सचिन काकडे यांनी केली आहे। थकीत रकमेच्या वसुलीसाठी सूतगिरणीची मालमत्ता बँकेने ताब्यात घेतली असून या मालमत्तेच्या लिलावातून बँकेचे कर्ज वसूल होणार आहे। परंतु ज्या हजारो गरीब शेतकऱ्यांनी आपल्या घामाच्या पैशातून ही सूतगिरणी उभी राहावी यासाठी शेअर खरेदी केले त्या शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।